मी पण फेस करते आणि तुम्ही पण फेस करताय त्या प्रॉब्लेमला सर्वजण। आणि तो प्रॉब्लेम आहे म्हणजे शाळेला जाण्यासाठी मुलांनी सकाळी लवकर न उठणं। तर यासाठीच काही मी टिप्स घेऊन आले आहे, जेणेकरून आपली मुलं सकाळी बऱ्यापैकी लवकर उठतील आणि जेणेकरून आपली थोडीशी धांदल आहे ती कमी होईल आणि मुलं शाळेत वेळेवर बरोबर त्यांच्या टायमिंगला जातात। त्यांना सकाळी शाळेत जाण्यासाठी उठवणं हा आपल्यासाठी एक मोठा टास्क असतो, आपल्यासाठी म्हणजे आपल्या पालक लोकांसाठी एक मोठा टास्क। हे केल्यामुळे मुलं अंथरुणातून उठायला तयार नसतात, म्हणजे त्यांचा आळसच अंगातून जात नसतो। आता थंडीच्या वातावरणात तर अजिबात जातच नसते आणि जरी उठले तर मग हट्टीपणा, परत मला मोबाईल पाहिजे, मी हे करणार, मी ते करणार, परत रडारडी चालू। मग सकाळी उठल्या उठल्या रडारडी म्हटलं डोकं अक्षरशः असं आऊट होतंय, माझं तर होतंय। सकाळी सकाळी आयुषनं जर रडायला चालू केलं ना असं लय चिडचिड होते आपली स्वतः। सकाळी उठवणं, त्यांची आंघोळ, त्यांचा चहा नाश्ता, त्यांची स्कूलचे कपडे घालणे, त्यांचा मेकअप, परत त्यांचे शूज, या सगळ्यात एवढा टाईम होऊन जातो की तोपर्यंत शाळेचं टाईम झालेलं असतं। मग मुलं परत लेट, त्यात आणि जर मुलं रडायला लागली तर परत आणि लेट होतो। या सगळ्यामुळं एवढा लेट होतो की पूर्ण आपलं सकाळचं टाईम टेबलच डिस्टर्ब होऊन जातं। तर मुलांनी बिना रडता सकाळी लवकर उठावं यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे। म्हणजे या टिप्स मी आयुष्याच्या बाबतीत जस्ट फक्त अनुभव सांगते, तुम्ही फॉलो करा न करा हा तुमचा प्रश्न आहे, माझा फक्त मी जस्ट अनुभव शेअर करते। तर काय करायचं बघा, मुलं ज्यावेळेस आपली रात्री झोपत असतात त्यावेळेस आपण त्यांना टिफिनला काय देणार आहे हे अगोदरच सांगायचं आणि सकाळी नाश्ता काय बनवणार आहे हे अगोदर सांगायचं। साऊथ इंडियन डिशेस बऱ्यापैकी जास्त आवडतात त्याला, ते जर असेल तर तो लगेच उठून तयार होतो आणि जास्तीत जास्त पोहे पण आवडतात। सेकंड आहे की मुलांच्या रात्रीच्या झोपण्याची वेळ, म्हणजे रात्रीच्या झोपण्याचं त्यांचं टाईम टेबल आणि सकाळी उठण्याचं टाईम टेबल हे आपण फिक्स करून ठेवलं पाहिजे। रात्री भले किती आपल्याला बाकीच्या कामात का वेळ होईना पण त्यांना मुलांना त्यांच्या टायमिंगला झोपायलाच लावलं पाहिजे, तरच ते सकाळी लवकर उठू शकतील। आणि त्यांची पुरेशी झोप नाही झाली तर मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला आपल्याला नक्कीच त्रास देणार आहेत। त्यासाठी त्यांची पुरेशी झोप होईल असं त्यांचं टाईम टेबल असलं पाहिजे। सकाळी उठल्यानंतर काय करायचं, आपण पालक म्हणून आपण अगोदर 1 तासभर उठलंच पाहिजे। त्या तासभरात त्यांचा टिफिन तयार झाला पाहिजे, शाळेचे त्यांचे ड्रेस वगैरे सगळं काढून ठेवायचं, सॉक्स, शूज, त्यांची बॅग पूर्ण भरून आपण ऑलरेडी तयार करून ठेवली पाहिजे। म्हणजे याचं टायमिंग होतं त्यावेळेस आपल्याला फक्त त्यांनाच वेळ देत। इम्पॉर्टंट आहे जो मी आयुषच्या बाबतीत फॉलो करते, म्हणजे करतेच की आयुषला अगोदरच मी एक 15 ते 20 मिनटं अगोदरपासूनच उठवायला चालू केलेलं असतं। बाळा उठायचं, आता तुला 5 मिनिटानंतर उठायचं आहे, आयुष गुड मॉर्निंग, आयुष गुड मॉर्निंग, असं अगोदर 15 ते 20 मिनटं चालू करायचं, म्हणजे त्यांच्या टायमिंगला बरोबर ते उठतात। असं केल्याने काय होतं, ते त्यांच्या टायमिंगला बरोबर उठतात, म्हणजे थोडा वेळ त्यांच्या थोडी जाग यायला सुरुवात होते। त्यासाठी अगोदर 15 ते 20 मिनटं त्यांना आवाज द्यायला, गुड मॉर्निंग म्हणा किंवा तुम्ही काहीही म्हणू शकता, शुभ प्रभात वगैरे, किंवा आयुष सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, म्हणजे जो सकाळी उठल्यानंतरचा स्त्रोत असतो तो म्हणून सुरुवात करतो आम्ही। म्हणजे अगोदर मी 15-20 मिनटं गुड मॉर्निंग, कराग्रे वसते लक्ष्मी असे म्हणत असते, जेणेकरून ते जागा होत जातं। किंवा सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये हनुमान चालीसा म्हणा किंवा भीमरूपी म्हणा, रामरक्षा स्तोत्र म्हणा असे लावू शकता की ज्यांना त्या आवाजानं थोडीफार त्यांना जागिण्यास सुरुवात। न्यायच्या वस्तू आहेत त्या आपल्या हाताला लागतील अशाच ठेवा, जेणेकरून आपण जर त्यांचं शूज वगैरे ठेवायचं विसरलं किंवा एखादी नोटबुक आहे ती ठेवायची विसरलं तर ते वरच्या वरच ठेवायचं, म्हणजे जेणेकरून लगेच आपण बॅगेत घालून पटकन स्कूलला जाऊ शकतो। तर कशा वाटल्या ह्या टिप्स मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर फॉलो करायला जमत असेल तर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा। धन्यवाद।